नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसाचा जोर कायम असून यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। धरणांमधून खूप मोठा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या धोका पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत। पश्चिम भागात नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे। महामार्गावर आणि रस्त्यांवरील सखल भागात आणि पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहन चालकांची गैरसोय झाली। खेडच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे। भोरगिरी परिसरात भीमा नदीने काही भागात धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड तालुक्यात सर्वदूर 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या धरणातून मोठा विसर्ग भीमा आणि भामा नदीत सुरू आहे। चासकमान धरणातून आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा विसर्ग धरणातून सध्या सुरू आहे। त्यामुळे धरणाखालील अनेक गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत। चास-कडूस रस्ता पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे। संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांना महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। शिवाय असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। तालुक्यातील शाळांमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा सुरू असल्या तरी पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामीण भागातील शाळा लवकर सोडण्यात आल्या, तर पश्चिम भागातील नद्या, ओढे आणि नाले पूरनियंत्रण रेषा ओलांडून वाहू लागले आहेत। पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये मोरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही रस्ते बंद झाले। यंदाच्या पावसाळ्यात मंगळवारी खेड तालुक्यातील चासकमान, कळमोडी आणि भामा आसखेड अशा तिन्ही धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। भामा आसखेड धरण 95% पोहोचल्याने मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 2000 क्युसेक्सने भामा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे, तर चासकमान धरण 100% भरल्याने सोमवार दिनांक 18 ऑगस्टला सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे। सायंकाळी 6 वाजता 18,410 आणि रात्री 8 वाजता 23,410 क्युसेक्सने विसर्ग भीमा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे। भीमा नदी दुसऱ्यांदा दुधडी भरून वाहू लागली आहे। भीमा आणि भामा नदीत चासकमान आणि भामा आसखेड धरणातून विसर्ग सुरू झाल्याने भामा आणि भीमा या दोन्ही नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरण प्रशासनासह महसूल प्रशासनाने दिला आहे। तालुक्यातील संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून शासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता, तर महामार्ग पावसाने कोंडीत अडकले असून ओसंडून वाहत आहेत। चाकणमध्ये पावसामुळे महामार्ग अक्षरशः कोंडीत अडकले आहेत। सकाळपासून येथील महामार्ग असे कोंडीत अडकून पडले असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। चाकण औद्योगिक भागातील महाळुंगे, वराळे, कुरुळी आदी सर्वच परिसर वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत। संततधार पावसाने चाकणमधील चौकांच्या भागात अक्षरशः रस्त्यावर नद्या अवतरल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते। येथील तळेगाव चौक भागात एक मोठा चेंबर नुकताच बुजवण्यात आला। मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यासाठी हा चेंबर बुजवल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। तळवडे ते महाळुंगे MIDC परिसरात आणि महिंद्रा सर्कल भागात मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी अशी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। पुणे लाईव्हच्या दर्शकांनी चाकणमधील महामार्ग आणि औद्योगिक भागातील प्रचंड वाहतूक कोंडीचे व्हिडिओ पाठवले आहेत। चाकणमध्ये रात्री उशिरापर्यंत कोंडीची ही स्थिती अशीच कायम होती। यातील काहींनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून प्रचंड रोष व्यक्त करताना वाहतूक कोंडीबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया। सांगितलं होतं की रस्ते चांगले करा, पण आता एवढी रस्त्याची वाईट अवस्था झालेली आहे
नाही, कोण अधिकारी तुमच्या संपर्कात असेल तर पाठवा नंबर, खरोखर आम्ही बोलून घेतो. तुम्ही किती वेळ अडकलेली त्या वाहतुकीमध्ये? आम्ही 2 तास झाला अडकलो. कुठं माहितीये, डिमार्ट आहे आपला माळुंग्याचा, तिथून तर फक्त माळुंग्याची जी कमान आहे त्या कमानीपर्यंत म्हणजे 2 किलोमीटर अंतर मला येण्यासाठी 2 तास लागले. बरं. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे. का नाही कंपन्या सोडून जाणार साहेब? म्हणजे एम्प्लॉईला जर येण्यासाठी किलोमीटर 2 तास लागत असेल तर कसं काय त्या एम्प्लॉईने काम करायचं? नाव सतीश काळे. स्वतः येऊन पहा ना. सामान्य नागरिक सांगतो ठीक आहे, पण तुम्ही स्वतः येऊन पहा म्हणा या टायमाला काय अवस्था झाली आहे रोडची. तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो साहेब. हा. पुणे नाशिक महामार्गावर चाकण MIDC हद्दीत स्पायसर चौक येथे एका डंपर चालकानं मोटार कार उडवली. अपघातानंतर पुढे थांबतो असं म्हणून डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोटार कार चालक डंपरवर चढला, मात्र डंपर चालकानं मोटार कार चालक डंपरवर उभा असताना तसाच डंपर पुढे वेगात नेला. स्पायसर चौक ते कुरुळी फाटा दरम्यान हा थरार परिसरातील नागरिकांनी मंगळवारी 19 ऑगस्ट 2025 रोजी रात्री पाहिला. गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीचा गावठी कट्टा हस्तगत केला. शाखा युनिट 3 शाखेचे पोलीस म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंध अनुषंगानं पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीनुसार येलवाडी गावचे हद्दीत जितेंद्र राम धुमाळ वय वर्ष 40 किवळे हा देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन आला होता. पोलिसांनी सुमारे 50,000चा हा गावठी कट्टा त्याच्याकडून हस्तगत केला. म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्यासह YV आढारी, सचिन मोरे, राजाराम लोणकर, राम मेरगळ, सागर जैनक, शेखर खराडे, समीर काळे आदींच्या पथकानं कारवाई केली आहे. चाकण औद्योगिक परिसरातील शेलू तालुका खेड येथील रामदास शंकर करंडे यांच्या घरासमोर मंगळवारी पहाटे 3 वाजता बिबट्या आढळून आला. याच भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे 11 ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 12 महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर 20हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिलेली या आर्थिक मदतीचे खेड तहसीलदार व स्थानिक अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. खेड तालुक्यातील काळूस येथे शेतकऱ्यांच्या उपोषणासाठी त्यांची भेट घेऊन मार्ग सोडवण्यासाठी खेड तालुक्याचे प्रांत अनिल दौंडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिलं. सही मारली डुप्लिकेट आणि खाली नोंदवा दिला आणि खाली शहनिशा झालीच नाही तो खरा किंवा खोटा. आम्ही आता जातो आदेश काढतो, आदेश निघत नाही. माझं तसंच झालं. आणि बोर्डके म्हणून आपल्याकडे एक माणूस होता पूर्वी, त्यांनी तसंच केलं त्यांनी, त्याच्यावर पण काहीच कारवाई नाही. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शनिवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग 5% निधीचे वाटप करण्यात आले. एकूण 53,650 रुपये एवढा निधी प्रति दिव्यांग व्यक्तीला 1,450 रुपये याप्रमाणे 37 दिव्यांग बांधवांना चेक स्वरूपात देण्यात आले. भांबोली गावात गायरान जमिनीवर अतिक्रमण करून भंगाराची दुकाने थाटली गेली आहेत. या मंडळींना नेमके कुणाचे पाठबळ आहे? या भंगार व्यावसायिकांकडून कोण भाडे वसुली करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मेदनकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत बालाजीनगर भागात जलवाहिनी फुटल्यानं अशी स्थिती निर्माण झाली होती. पाण्याचे उंच फवारे या भागात नागरिकांनी ऐन पावसाळ्यात अनुभवले.
भोसे गावातील मोतीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भोसे या संस्थेची संचालक मंडळ निवड बिनविरोध पार पडली. संततधार पावसाचा मार्केटमध्ये शेतमालावर देखील परिणाम झालाय. सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने चाकण मार्केटमध्ये मंगळवारी 19 ऑगस्ट 2025 रोजी बाजारात आलेल्या तरकारी मालाची विक्रीच झाली नाही. त्यामुळे सगळा शेतमाल तसाच पडून होता असे अडत्यांनी कळवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भामासखेड धरण उजवा कालवा बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. खेडचे आमदार बाबाजी काळे यांना अधिवेशन काळामध्ये खेड तालुक्यातील चाकण व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांचे माध्यमातून विनंती केल्यानंतर आमदार बाबाजी काळे यांनी तत्काळ अधिवेशनमध्ये औचित्याचा मुद्दा म्हणून भामासखेड धरण उजवा कालवा बाधित शेतकऱ्यांच्या 7-12 वरील कालव्यांचे शिटके काढण्यात यावे अशी मागणी केली. याबाबत सविस्तर चर्चा व्हावी यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले. त्या अनुषंगाने दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. त्यामधील भामासखेड धरण प्रकल्प उजवा कालव्यातील बाधित शेतकऱ्यांच्या 7-12 वरील इतर हक्कातील शेरे कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मंत्र्यांच्या आदेशानुसार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी आढावा व प्रस्ताव सादर करणे कामे मीटिंग घेण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वप्नील मोरे यांना दिले. तसेच कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या पुढील बैठकीत सकारात्मक बैठक झाली. या बैठकीत तुर्तास इतर हक्क शेरे कब्जेदार सदरी लावण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानुसार भामासखेड धरण विभाग पुणे आणि उपविभागीय अधिकारी खेड यांना कळवले आहे की तुर्तास इतर हक्क शेरे कब्जेदार सदरी लावण्याची प्रक्रिया थांबवावी व माननीय अपर जिल्हाधिकारी व सुहास मापारी यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अवार्ड व्यपगत झाले आहेत तेथील शेरे कमी करण्यासाठी मोहीम राबवावी असे निर्देश सर्व अधिकाऱ्यांनी यांना दिले. या प्रक्रियेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, चाकणचे माजी नगरसेवक प्रवीण गोरे, मुबीन काझी यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याने सदरचा विषय मार्गी लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सोमवारी विधिवत पूजेसह ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना भरघोस पीक मिळावे तसेच राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समाधान व आनंद नांदावा अशी प्रार्थना त्यांनी भीमाशंकर चरणी केली. दर्शनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त देशभरातून भीमाशंकर दर्शनासाठी येतात. मीही त्याच श्रद्धेने दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी आलोय. या पवित्र स्थळी येताना समाधान व आत्मिक शांतता लाभते. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा 280 कोटी रुपयांचा तयार करण्यात आलाय. भाविकांच्या सोयीसाठी रस्ते सुधारणा व आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असेही ते यावेळी म्हणाले. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या 10 प्रभागांची प्रारूप रचना 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. 10 प्रभागातून 21 नगरसेवकांच्या जागा आहेत. यामध्ये समतानगर, माळीमळा परिसरातील 9 प्रभागातून प्रत्येकी 2 जागा तर वार्ड क्रमांक 7 मध्ये 3 जागा आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विभाग रचनेचा सर्वसाधारण परिसर आणि मतदारसंख्या पुढीलप्रमाणे: प्रभाग 1 थिगडेस्थळ पांडुरंग नगर 2923, प्रभाग 2 पडळावाडी 2562, प्रभाग 3 चव्हाणमळा जुना मोटार स्टँड 2790, प्रभाग 4 स्वामी समर्थ कॉलनी टेल्को कॉलनी नंबर 1 2607, प्रभाग क्रमांक 5 टेल्को कॉलनी नंबर 2 आणि 3 2502, प्रभाग 6 समृद्धीनगर वाळुंज स्थळ 2467, प्रभाग 7 समतानगर माळीमळा 4418, प्रभाग 8 राजगुरुवाडा ब्राह्मणाळी 3077, प्रभाग 9 बाजारपेठ आझाद चौक 2537, प्रभाग 10 गढई मैदान परिसर 2700.
आळंदी नगर परिषद क्षेत्राचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि नगरविकास विभाग यांना सादर केला होता। या प्रस्तावास विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली। यापूर्वीच्या 2017 निवडणूक प्रभाग रचनेत 9 प्रभाग होते, त्यात एक प्रभाग वाढला असून आता 10 प्रभागांची रचना करण्यात आली आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष व 18 नगरसेवकांची संख्या होती, त्यामध्ये 3 नगरसेवक वाढले असून आता एकूण संख्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व 21 नगरसेवक अशी झाली आहे। महात्मा गांधी विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधा यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।